नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात की पाठदुखी, कंबरदुखी ही कशामुळे होते. खूप वेळा आपण बघतो की या त्रासामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप अडथळा येतो. तर आज आपण बघूयात की नेमकं काय कारणं असतात या त्रासामागे. तर हा आपला स्पायनल कॉर्ड आहे. आता स्पायनल कॉर्ड म्हणजेच ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो. यामधली जी हाडं असतात त्यांची रचना अशा प्रकारे असते की दोन हाडांच्या मध्ये एक चकती असते जी गादीसारखी असते, जी यांचा बचाव करत असते. आणि या चकतींसोबतच खूप साऱ्या नर्व्स, ज्याला आपण बोलीभाषेत नसा म्हणतो, ज्या संवेदन प्रवहन करण्याचं काम करत असतात, अशा ह्या नर्व्स या दोन हाडांच्या मधून जात असतात. जेव्हा काही कारणास्तव या दोन हाडांची झीज होते, झीज झाल्यामुळे हे दोन हाडांचं अंतर कमी होतं आणि ती जवळ यायला लागतात आणि त्याच्यामुळे त्या गादीची सुद्धा झीज होते आणि मग त्या ज्या काही नसा असतात त्या याच्यामध्ये दबल्या जातात. त्यामुळे बरेच वेळा हा त्रास होतो आणि अशा प्रकारे कधी काही एखादा आघात झाला तर ही चकती त्याच्यामधून दोन हाडांच्यामधून सरकल्या जाते आणि तेव्हासुद्धा ही दोन हाडं जवळ येतात आणि त्या नसा दबल्या जातात. आणि खूप वेळा आपण बघतो की याच्या व्यतिरिक्त आपल्या सध्याच्या जीवनशैलीमुळे किंवा खूप जास्त प्रवासामुळे किंवा खूप जास्त बैठक कामामुळे जी काही स्नायू असतात पाठीचे ती अखडल्या जातात, ज्याला मसल स्पाझम आपण असं म्हणतो. त्यामुळे सुद्धा पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. मग याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय जर म्हणाल तर आयुर्वेदामध्ये बरेचसे छान असे काही पंचकर्मची चिकित्सा असते की ज्याद्वारे आपण या त्रासावर मात मिळवू शकतो. आणि याबरोबरच काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम असतात किंवा योगासनं असतात, ती जर नियमितपणे तुम्ही केलीत तर नक्कीच या त्रासापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. आसनांमध्ये जर आपण काही नावं म्हटली तर उष्ट्रासन, धनुरासन, भुजंगासन, मेरुदंडासन, सेतुबंधासन ही काही अशी आसनं आहेत की जी तुम्ही नियमितपणे केली तर नक्की तुमचा हा त्रास कमी होऊ शकतो. ही जी सगळी आसनं आहे ही सगळी फॉरवर्ड बेंडिंग न होता बॅकवर्ड बेंडिंग आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला पाठीचा त्रास असतो किंवा काही तिथल्या हाडांमध्ये काही तक्रारी असतात तेव्हा पुढे न वाकता मागे वाकण्याचे व्यायाम तुम्ही नक्की करू शकता. सो ही सगळी आसनं ही तशाच प्रकारची आहेत. पण परत एक वेळा सांगावंसं वाटेल की ही जी काही आसनं आहेत किंवा ही काही जी चिकित्सा असते ही केवळ तुमच्या वैद्यांच्याच सल्ल्याने घ्यावीत.